मंदिरची जमिनी 200 एकर नाही, हे खोटा आरोप आहे। तुम्ही या 38 एकर जमीन आहे आणि त्याच्यातली 20 एकर दुर्गा ताब्यात आहे। आमचा प्रयत्न चालू आहे त्याचा घेण्यापाशी। आणि हे जो आहे त्यांना काही खासदार साहेबाला काही गैरसमज झाला असेल, मी तुम्हाला त्यांचा रेकॉर्ड दाखवून देतो ना। पण रेकॉर्ड हे कशाला बनता का, इतकी आहे रेकॉर्ड, हे चुकीचं आहे। त्यांचं काही राडा घालण्यात आला होता का? नाही, त्याच्यानंतर काहीच राडा काही नाही, शांतता आहे। कोणी काही बोललं नाही, कोणाने काही नाही, सर्व बरोबर आहे। परंतु त्यांनी सकाळी अंदर जाण्याचा प्रयत्न केला आणि तो जो आजचा पुजारी होता त्याच्यावर जिम्मेदारी होती, ते दागिने जो सर्व आहे त्याच्या ताब्यात होते, म्हणून त्यांना या दृष्टीनं अंदर नाही जात। बाकी कोणताही त्याचा हे नाही होता गैरसमज, आणि यांनी गैरसमज नाही करावून का नाही जाऊ दिलं। आणि मी म्हणतो साहेब, तुम्ही देवाला मिठीच मारायचं दर्शन होते का? देवाच्या असं दुरून इतके लोक देवाचं दर्शन नाही करू शकत का? तिथून अंधारात जायला पाहिजे ना देवा। आणि इतके लोक देवळीले 12,000 लोकांना अंदर जाऊ देणार तर आमची व्यवस्था काय होणार आहे? आमचे सोना चांदी राहील याची गॅरंटी घ्या ना। पोलिसवाला ठाण्याला आम्हाला द्या की ते आम्ही गॅरंटी देतो, तुम्ही सर्वांना जाऊ द्या, तर आम्ही सर्वांना अंदर जाऊ देतो, काही आम्ही मना नाही करणार। परंतु जाणीव बुजून आज राम जन्माच्या दिवशी काही करायचं तर त्यांनी हे आज दिदंबा केला आहे। आता आज दिलं, आज काही आता काही नाही दिल्या का, असं झालं कारण की मिटलं होतं म्हणून आम्ही काही सूचना दिल्या नाही। अरे काही सूचना आमच्याकडून काही कंप्लेंट नाही आहे। परंतु खासदार साहेब इथून जाताना मला गेटवर भेटले, ते म्हणे आम्हाला अंदर जाऊ नाही दिलं, बस। मंदिराची अशी प्रथा आहे, आमची मंदिराची आजपासून, आजच्या मी 40 वर्षापासून अध्यक्ष आहो, तर गाभाऱ्यात कोणाला जाऊ देत नाही। आणि इथं तुम्ही जितके लोक आहे यांना विचारा का गाभाऱ्यात जाऊ देते का? कधी गेले काय तुम्ही? कधी गाभाऱ्यात गेले का? कधी विचारा। या गाभाऱ्यात कोण जाऊ देत नाही आणि म्हणून त्याला गाभाऱ्यात जाऊ नाही दिलं। गलत आहे, त्यांना बोलणं खोटं आहे। गेल्या वर्षी आले होते, गेल्या वर्षी त्यांना जाऊ दिलं होतं। आमची इच्छा होती का ती निवडून आली पाहिजे, रामाचा आशीर्वाद मिळाला पाहिजे, आणि म्हणून आम्ही जाऊ दिलो। परंतु जनरली लोकांना अंदर जाऊ नाही देत। कारण मी सांगतो, आमच्या मंदिरात देवाचा आता जवळपास 16 चांदीचे दागिने, पुढे सीतामाई आणि राम यांच्या सोन्या चांदीचे दागिने आहे, आणि सर्व लोक जाईन तर त्या दागिन्याचा का होणार? कोण सुरक्षा करणार आहे? तर पुजारीवर आता आम्ही जबरदस्ती सांगितलं, हे तुझी जबाबदारी आहे, गेला तर तू जबाबदार राहणार, म्हणून त्यानं नाही म्हटलं। बाकी काही नाही। आणि पोलीस डिपार्टमेंट कडून आम्हाला सूचना देण्यात आली ते का तुमच्या मालाचा तुम्ही सुरक्षा करा, आणि त्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना कोणाले, आणि ते खासदार अंदर गेले असते तर त्यांच्यासोबत 30-40 जण लोक गेले असते, म्हणून ते आम्ही काही जाऊ दिलं म्हणजे ते पुजारीने जाऊ दिलं। काय नियमावली आहे? हा, 16 नियमावली आहे, पण ते ब्राह्मण लोक कुठं कोण बाकीचे 16 घालते, 16 पितांबरचे म्हणता पितांबर, ते त्यांना घालायला त्यांनी सांगितलं का अंदर तुम्ही पितांबर घालून जा। तुमचे पुजारी घालून होते का? हा, पुजारी तुम्ही त्यांचा फोटो आहे, त्याच्याकडूनच आम्हाला मिळाले होते सूचना का तुमच्या मालाचा तुम्ही सुरक्षा करा, आम्ही कोणी जबाबदारी घेणार नाही, जबाबदार राहणार, आम्ही राहणार नाही, म्हणून आम्ही त्या कोणी लोकांना अंदर जाऊ देत नाही। आणि हे आमची जबाबदारी आहे। कोण बाकीच्या दर्शन करणे आले भरून देणार आहे का? भरून काही नाही आहे, फक्त एक आमच्या इथं जो पुजारी आहे त्याच्यात पटत नाही, म्हणून यांनी त्याचा दाखवलं केला। शरद महाराज आणि चौरीकर यांच्या पटत नाही, म्हणून त्यांनी हे तमाशा केला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।